श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्च वार गुरुवार या दिवशी आलेली आहे होळी। होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खूप महत्त्वाचा मानला जातो आणि जसं की चांगल्याची मात म्हणून वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो आणि होळीच्या दिवशी हुताक्षणी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। पौर्णिमा ही तिथी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। जितकं महत्त्व कोजागिरी पौर्णिमेला दिलं जातं तितकंच महत्त्व या हुताक्षणी पौर्णिमेला सुद्धा दिलं जातं आणि या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते। तिची सेवा उपाय केल्याने आराधना करणाऱ्यांना ती धनधान्य सुख शांती समृद्धी ही प्रदान करत असते आणि म्हणूनच होळी हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो। धार्मिक दृष्टीने बघा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास विशेष असे प्रभावशाली उपाय देखील केले जातात। तर असाच आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केला तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे। ह्या झाडाला स्पर्श केल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचं 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन इतका पैसा येईल की करोडपती होण्याची इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल। तर अशा कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण होळीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत असतात। या दिवशी धृती योग शूल योग असणार आहे। हा योग अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच या काळात आपण जी काही सेवा करतो, जो काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात। त्या उपायांचं सेवेचं आपल्याला निश्चित फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। तर बघा हा उपाय जो आहे तर तुम्ही गुरुवारी होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। फक्त या झाडाला तुम्हाला स्पर्श करून यायचा आहे। जी व्यक्ती या होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करते त्या व्यक्तीची नक्कीच गरिबी तात्काळ नाहीशी होते। माता लक्ष्मीची अखंड स्वरूपात कृपा त्या व्यक्तीवरती कायम राहते, कारण 13 मार्च होळी यावेळी 134 वर्षानंतर एक दुर्मिळ संयोग येत आहे। आकाश लाल होणार आहे आणि यावेळी 2025 मध्ये होळी संपूर्ण 134 वर्षानंतर महाकुंभामध्ये येत आहे आणि या महाकुंभामध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षाविषयी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच होळीच्या दिवशी जर तुम्ही या वृक्षाला स्पर्श केला तर तुमच्या जीवनात काही दिवसामध्येच धन वर्षाव हा होऊ लागेल। तुमची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाही। तुमच्या सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील। तुमचं घर कुटुंब आनंदाने भरभरून जाईल। तसेच तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद देखील मिळेल। तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट होऊन जातील। त्याचबरोबर या होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्जदोष गरिबी शत्रुपीडा ही जे काही दोष आहेत तर ते नाहीसे होतात। होळीचा दिवस भगवान नारायणाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम दिवस समजला जातो। होळीच्या पावन पर्वावर काही देवांना देव वृक्ष आणि देवी वृक्ष म्हणतात। हे देवीचे
देवीचे स्वरूप असतात, माता कालीच्या रूपात पूजले जातात। आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचं स्वरूप म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी। ही झाडे सर्व नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये शोषून घेत असतात आणि वातावरण ताजेतवाने देखील करतात आणि म्हणूनच शास्त्रामध्ये झाडांना अतिशय अत्यंत गुणकारी मानलं गेलं आहे, कारण यामध्ये साक्षात देवी देवतांचा निवास असतो। अनेक आजारांचं समाधान देखील यामध्ये दडलेलं आहे। झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात। भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे की वृक्षामध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे आणि या पिंपळ वृक्षाला झाडांचा राजा असं देखील म्हटलं जातं, कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते, सर्व शक्तिमान मानले जाते आणि म्हणूनच पूजा विधीमध्ये त्याला खास करून विशेष असं स्थान दिलं गेलं आहे। पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव या पिंपळ वृक्षामध्ये निवास करत असतात आणि जर आपण या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती स्थायी स्वरूपात अखंड स्वरूपात प्रसन्न होते। आपल्या आयुष्यातील जी काही गरिबी आहे, दुःख आहे, दरिद्री आहे तर ती दूर होते। तर बघा, आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, एक लोटा भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये कळशामध्ये त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, त्याचबरोबर गाईचं तुमच्याकडे जर कच्चं दूध असेल तर कच्चं दूध आवर्जून टाका आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे, धूप घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फुलं घ्यायची आहे आणि सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर 7 प्रकारचं जे धान्य असतं सप्तधान्य तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला या मंत्राचं पठण करत करत त्या झाडाला, पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे। सप्तधान्य हे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला किमान 108 वेळा म्हणायचा आहे आणि हे सप्तधान्य जे आहे तर त्या पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे। यानंतर या वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे, जप करायचा आहे। यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात लावून त्या झाडाला स्पर्श करायचा आहे। मनामध्ये अगदी तळमळीने, कळकळीने तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, इच्छा आपल्याला एकच घ्यायची आहे, ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण असेल, जी काही संकट, विघ्न असतील, दुःख असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आपल्याला तिला निमंत्रण द्यायचं आहे। मनोभावे प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरी अखंड स्वरूपात निवास कर, कायम तुझा आमच्या कुटुंबावरती, आमच्या घरावरती कायम कृपा, आशीर्वाद राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला कुणालाही हा उपाय करताना सांगायचं नाही। हा उपाय तुम्हाला जो आहे तर तो गुप्त ठेवायचा आहे। जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे मी केलेला आहे तर तो तुम्हाला असं कुणाला सांगायचं नाही। उपाय नेहमी गुप्तपणे करायचे असतात, तेव्हाच त्याचे जे फळ आहे ते आपल्याला मिळत असते, कारण आपल्या आजूबाजूला जी काही लोक राहतात त्यांना आपल्याबद्दल नेहमी चांगलेच वाटते, तर असं होत नाही। त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट विचार असतात, वाईट भावना असतात आणि म्हणून जर आपण गुप्तपणे हा उपाय जर केला तर त्या उपाया
उपायांचं सेवेचं नक्कीच आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं। यानंतर पुढचा वृक्ष आहे तो म्हणजे शमीपत्राचं झाड। शमीपत्राचं झाडाची पूजा करायला देखील खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी शमीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान देवादिदेव महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव माता लक्ष्मी असे अनेक देवी देवतांचा या वृक्षामध्ये वास असतो आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती मनोभावे या वृक्षाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आता शमीचं झाड म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीचं झाड म्हणजे नेमकं कोणतं झाड असतं। तर शमीच्या झाडाला आपल्या मराठी भाषेमध्ये सौंदर्य देखील म्हटलं जातं। आपल्या लग्नामध्ये आपल्याला ही सौंदर्य जी असते तर ती खूप म्हणजे लागते। त्या सौंदर्याशिवाय आपल्या लग्नामध्ये जे देऊक असतं तर ते स्थापन केल्या जात नाही। इतकं महत्त्व या सौंदर्याच्या झाडाला शमीपत्राच्या झाडाला आहे। तर आपल्याला त्या दिवशी ह्या झाडाचं पूजन करायचं आहे आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। आपण ज्याप्रमाणे पिंपळ वृक्षाची पूजा केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला सौंदर्याच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे। शमीची पानं ही आपण देवादिदेव महादेवांना अर्पण करतो। सोबतच गणपती बाप्पांना देखील शमीपत्राची पानं जी आहेत तर ती अर्पण केली जातात। म्हणून आपल्याला या दिवशी शमीपत्राच्या झाडाची पूजा करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे शुद्ध, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा लांब वातीचा दिवा तुम्हाला त्या झाडाखाली लावायचा आहे। झाडाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। सोबत आपल्याला खडी साखरेचा किंवा मिठाईचा नैवेद्य न्यायचा आहे किंवा तुम्ही गाठीचा नैवेद्य बत्ताशाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता। शक्यतो करू सफेद रंगाचा पदार्थ जो आहे तर तो आपल्याला या दिवशी या पिंपळाच्या वृक्षाला म्हणा किंवा शमीपत्राच्या झाडाला म्हणा आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला शमीपत्राच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र देखील तुम्ही पठण करू शकता किंवा ओम नमो नारायणा या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला आपले दोन्ही हात लावून त्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे, सांगायचे आहे। घराजवळ ही दोन्ही झाडे तुम्हाला सहज उपलब्ध जर झाली तर या दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या होळीच्या दिवशी करायची आहे। परंतु या दोनपैकी एक झाड हे तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही एका झाडाची पूजा केली तरी देखील चालेल। तर आता तिसरं झाड आहे केळीचं झाड। कारण या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुदेवांचा निवास असतो असं देखील मानलं जातं। म्हणून आपल्याला केळीच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे। सेम आपल्याला याच पद्धतीने केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर केळीच्या झाडाखाली कणकेचा दिवा तयार करा। त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, फक्त हळद टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे। 2 वातीची एक वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि आपण ज्या प्रकारे पिंपळ वृक्षाची शमीपत्राच्या झाडाची पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला केळीच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे। 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर आपले दोन्ही हात लावून व्यक्त करायचे आहे। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारी दिवसभरामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केव्हाही करू शकता। कारण संपूर्ण दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी मानला जातो। त्यामुळे तुम्हाला तिन्ही झाडाची पूजा करणं शक्य असेल तर तिन्ही झाडाची पूजा केली तर अतिउत्तम। ज्यांना नाही जाता कुणाला शमीपत्राचं झाड मिळेल, कुणाला केळीचं झाड मिळेल तर कुणाला पिंपळ वृक्षाचं
झाड मिळेल, तर ज्यांना जे शक्य होईल त्या झाडांची अगदी मनोभावे तुम्ही पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा करायची आहे। तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या तुम्हाला आपले दोन्ही हात लावून अगदी मनापासून कळकळीने व्यक्त करायचे आहे। ज्यांची श्रद्धा आहे मनापासून त्यांनीच उपाय करा, ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी नाही उपाय केला तरी देखील चालणार आहे। तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या झाडाची पूजा करायची आहे आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।